नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील 33 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण की राज्यातील या 33 जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस पडलेला होता। त्यामुळे अवकाळी पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं। त्यामुळे राज्यातील या 33 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून अवकाळी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील या 33 जिल्ह्यातील पात्र शेतकरी संख्या, याचबरोबर त्या जिल्ह्याला वितरित निधी, याचबरोबर त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी रक्कम किती जमा होणार याच्या संदर्भात एक डिटेल मध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी भारतीय शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवरचा नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये पहिला जिल्हा पालघर जिल्ह्यातील 7397 शेतकऱ्यांना 2,60,00,000 रुपये, ठाणे जिल्ह्यातील 726 शेतकऱ्यांना 33 लाख रुपये, रत्नागिरी जिल्ह्यातील 365 शेतकऱ्यांना 11,65,000 रुपये, रायगड जिल्ह्यातील 4,560 शेतकऱ्यांना 1,63,04,000 रुपये, याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 635 शेतकऱ्यांना 16,64,000 रुपये, नाशिक जिल्ह्यातील 65,849 शेतकऱ्यांना जवळपास 99,78,00,000 रुपये, याचबरोबर धुळे जिल्ह्यातील 732 शेतकऱ्यांना 79 लाख रुपये, नंदुरबार जिल्ह्यातील 6,581 शेतकऱ्यांना 4,95,00,000 रुपये, जळगाव जिल्ह्यातील 13,471 शेतकऱ्यांना 10,20,00,000 रुपये, अहमदनगर जिल्ह्यातील 21,683 शेतकऱ्यांना 28,37,00,000 रुपये, पुणे जिल्ह्यातील 19,927 शेतकऱ्यांना 18,15,00,000 रुपये, याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील 49,094 शेतकऱ्यांना 82,48,00,000 रुपये, सातारा जिल्ह्यातील 182 शेतकऱ्यांना 25,64,000 रुपये, सांगली जिल्ह्यातील 31,536 शेतकऱ्यांना 58,11,00,000 रुपये, कोल्हापूर जिल्ह्यातील फक्त 71 शेतकऱ्यांना 2,33,000 रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 2,63,964 शेतकऱ्यांना 206,58,000 रुपये, जालना जिल्ह्यातील 1,91,219 शेतकऱ्यांना 191,76,00,000 रुपये, बीड जिल्ह्यातील फक्त 15 शेतकऱ्यांना 2,19,000 रुपये, लातूर जिल्ह्यातील 655 शेतकऱ्यांना 35,91,000 रुपये, धाराशिव जिल्ह्यातील 1,912 शेतकऱ्यांना 4,29,000 रुपये, नांदेड जिल्ह्यातील 3,922 शेतकऱ्यांना 8,80,00,000 रुपये, परभणी जिल्ह्यातील 2,31,787 शेतकऱ्यांना 130,80,00,000 रुपये, हिंगोली जिल्ह्यातील 2,57,487 शेतकऱ्यांना 167,86,65,000 रुपये, याच्या व्यतिरिक्त बुलढाणा जिल्ह्यातील 2,76,575 शेतकऱ्यांना 220,34,00,000 रुपये, अकोला जिल्ह्यातील 2,44,049 शेतकऱ्यांना 332,96,00,000 रुपये, वाशिम जिल्ह्यातील 2,06,164 शेतकऱ्यांना 115,26,00,000 रुपये, अमरावती जिल्ह्यातील 2,97,972 शेतकऱ्यांना 3,357,95,00,000 रुपये, यवतमाळ जिल्ह्यातील 84,451 शेतकऱ्यांना 79,451 रुपये, वर्धा जिल्ह्यातील फक्त 17 शेतकऱ्यांना 1,23,000 रुपये, नागपूर जिल्ह्यातील 18,070 शेतकऱ्यांना 32,68,00,000 रुपये, भंडारा जिल्ह्यातील 26,209 शेतकऱ्यांना 23,18,000 रुपये, गोंदिया जिल्ह्यातील पहिल्या प्रस्तावानुसार 28,273 शेतकऱ्यांना 20,54,00,000 रुपये व गोंदिया जिल्ह्यातील दुसऱ्या प्रस्तावानुसार जवळपास 25,054 शेतकऱ्यांना 36,20,00,000 रुपये, एकंदरीत गोंदिया जिल्ह्यातील दोन्ही प्रस्तावानुसार शेतकऱ्यांना 56,74,00,000 रुपये एकंदरीत मंजूर करण्यात आलेले आहेत। आणि एकंदरीत शेवटचा 33वा जिल्हा चंद्रपूर जिल्ह्यातील 39,688 शेतकऱ्यांना 26,78,00,000 रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत। तर शेतकरी मित्रांनो, अवकाळी पाऊस नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात आलेली आहे। 27-28 नोव्हेंबर 2023 रोजी राज्यामध्ये या 33 जिल्ह्यामध्ये नुकसान झालेलं होतं। त्यामुळे शेतकऱ्यांच्या रबी पिकांचं सुद्धा नुकसान झालेलं होतं, याचबरोबर फळबागांचं सुद्धा शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं। अशा एकंदरीत राज्यातील या 33 जिल्ह्यातील 23,96,061 शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून 2,109,78,00,000 रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। आणि ही जी काही नुकसान भरपाई आहे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये म्हणजे डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही जी नुकसान भरपाई आहे, जिरायत पिकासाठी 13,600 रुपये, बागायत पिकासाठी हेक्टरी 27,000 रुपये व फळ पिकांसाठी हेक्टरी 36,000 रुपये ही नुकसान भरपाई मिळणार असल्याची माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। याचबरोबर ही जी काही नुकसान भरपाई 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत मिळणार आहे, कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून
माध्यमातून एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या निकषामध्ये दुप्पट वाढ करण्यात आलेली आहे। पहिली जी काही नुकसान भरपाई जी होती 2 हेक्टरची मर्यादा होती, परंतु आता राज्य सरकारच्या माध्यमातून त्याला 1 हेक्टरने वाढून 3 हेक्टरची मर्यादा करण्यात आलेली आहे। त्यामुळे ही अशा प्रकारे नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, अवकाळी नुकसान भरपाई संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील 33 जिल्ह्यातील जाणून घेण्याचा प्रयत्न केला। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा। प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, तुर्तास ते सांगतो, तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद।